आपले विजूभाऊ अवताडे सन्माननीय नगरसेवक व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भावी महापौर छत्रपती संभाजीनगर यांना मी आपल्यातर्फे शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांचे व्यासपीठाचे आभार मानतो व भारतीय जनता पार्टीचे या गाण्यामधून आलेले या घराणीचे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले तरुण तडफदार युवक अजिनाथ भाऊ बाबूरावजी धामणे आणि पंचायत समितीसाठी उभ्या असलेल्या त्या निर्मलाताई अंकुशजी पळसकर आणि सुमनबाई पूनमचंद चव्हाण या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात आता शुभारंभ झाला आहे आज आणि तुम्ही सांगली गटातून उमेदवारी पण अर्ज दाखल केला आहे। कसा प्रचार सुरू आहे आज आपण आता पाहिलं की आता प्रचाराचा नारळ फुटला आणि कार्यकर्त्यांचा नेते मंडळीचा जो उत्साह आहे तो एकदम जोरात आहे। आता सगळेजण एकदम जोरात कामाला आम्ही लागलेलो आहे। आज प्रचारानिमित्त कोण कोण आले होते प्रमुख पाहुणे? आज प्रचारासाठी या विभागाच्या माननीय आमदार अनुराग चव्हाण, आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट, मार्केट कमिटीचे सभापती रामबाबा शेळके तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रचाराचा नारळ फुटला। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे? विकासाचे मुद्दे घेऊनच प्रचाराला आम्ही सामोरे जाणार आहे। युवकांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी, वृद्धांसाठी ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे, ध्येय आहे, ते घेऊनच आम्ही तिथपर्यंत जाणार आहे। तुम्ही प्रचारानिमित्त ग्रामीण भागात फिरताय, सर्कलमध्ये फिरताय, काय फीडबॅक मिळतो, काय समस्या आहे लोकांच्या? तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर लोक आनंदी आहेत, लाडक्या बहिणी आनंदी आहेत, पण जे जिल्हा परिषद लेवल आता गेल्या काही दिवसापासून आपल्याकडे जिल्हा परिषदेचे सदस्य नाही किंवा जिल्हा परिषदेची यंत्रणा नाही, प्रशासक राज चाललं होतं। आता आपल्या रूपाला तिथं जिल्हा परिषदचे सदस्य बसेल तर एक एक लोकांना समोर आल्यानंतर जे काही प्रॉब्लेम समोर येतील ते आपण त्यांची पूर्ण करू। सर्कलच्या विकासासाठी काय विजन आहे आपलं? सर्कलच्या विकासासाठी सांगितल्याप्रमाणे तरुणांसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी, वृद्धांसाठी जे काही योजना आहे, जे काही त्यांना लाभ मिळतो तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि शाळेच्या कामासाठी जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा अंगणवाड्या असतील किंवा छोटे मोठे खेड्या शेतवस्तीवर जाणारे रस्ते असतील, मुलं असतील, हे सगळे काम त्या माध्यमातून करण्याचं सौभाग्य लाभल निश्चित आपण त्याप्रमाणे। जिल्हा परिषदेचा निधी कोणत्याही गावाचा किंवा सर्कलचा विकास करायचा तर निधी कमी पडतो, तर अधिक निधी मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? अधिक निधी मिळवण्यासाठी आताच आमदार महोदयांनी सांगितलं की यांचा प्लॅन रेडी आहे, तर निधी कसा आणि कुठून आणायचा। तर मी पहिलेच एक केंद्राच्या दिशा कमिटीचा सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये मी दर 2-3 महिन्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मीटिंगमध्ये असतो आणि तिथून मला निधी कसा आणायचा, कोणाशी संपर्क करायचा ते सगळं मी प्लॅन तयार केलं। या निमित्ताने मतदार बंधूंना काय आवाहन करणार? मतदार बंधूंना एकच विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा आणि सेवा करण्याची संधी द्या। आपलं नाव? मी अजिनाथ बाबूराव धामणे।